आम्ही घरी जायला निघालो आणि आम्ही इथे समोर शॉप आहे कॅक्टस म्हणून, तर तिथून आहे ना मध्ये ब्रेक झाला होता ना फुटबॉलचा, तर तिथे आम्ही चिप्स आणि नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आता वाजलेले आहे सकाळचे 11:30 आणि नेहमीसारखं माझं आवरून झालेलं आहे. आणि आज आहे मंगळवार. परिबेलाची हाफ टाईम स्कूल असते, 1:15ला त्यांची स्कूल सुटणार आणि मनोज गेलेले आहे ऑफिसला. त्यांना टिफिन दिला नाही कारण की ते तिथेच लंच करणार होते. परिबेलाला फ्रूट्स दिलेले आहे टिफिनमध्ये कारण की हाफ डे स्कूल आहे म्हणून. आणि आता मी सोयाबीन पुलाव बनवते. सोयाबीन मला बेलाला खूप आवडतात आणि परीला थोडं कमी आवडतं पण खाते ती. आणि मला आता खूप चपात्या वगैरे करायची अजिबात इच्छा नाही आहे. काल रात्री मस्त आलूचे पराठे बनवले होते गरम गरम आणि सगळ्यांनी पोटभर खाल्ले, इतके सुंदर झाले होते ना. आणि म्हटलं आता राईसमध्येच काहीतरी बनवते आणि संध्याकाळी काहीतरी छान बनवू, कारण की एक टाईम आहे ना थोडंसं हेवी झालं ना तर मग संध्याकाळी कसं थोडंसं लाईट करतो किंवा दुपारी खूप लाईट झालं तर संध्याकाळी खूप असं चांगलं बनवण्याचा प्रयत्न करते मी. तर आता मस्त सोयाबीन पुलाव बनवणार आहे. घरातलं सगळं तर देवपूजा पण झाली माझी आणि परीचा चष्मा बनवायला जायचं आहे संध्याकाळी. आणि इथले जे प्राईज असतात ना चष्म्यांचे ते खूप जास्त असतात, रेट्स खूप जास्त असतात. आणि मग तिथे गेल्याच्यानंतर तुम्हाला प्राईज वगैरे सांगेल मी. आणि तिचं आय चेकअप असतं, 6-6 महिन्याने आय चेकअप असतं. बेलाचं असतं, परीचं असतं, परत डेंटिस्टचं आहे ते पण अपॉइंटमेंट घ्यावी लागते 6-6 महिन्याने. ते पण रेग्युलर चेकअप करावं लागतं. काल मी डेंटिस्टकडे गेले, माझं रेग्युलर चेकअप जे असतं ते होतं. आणि हे कसं आपल्या स्वतःसाठी, मुलांसाठी तर इथं 6-6 महिन्याने करावं लागतं, पण मोठ्यांसाठी सुद्धा इथे आपण स्वतःची काळजी घेतली असे, मग ती दातांची असो, पण हेल्थ चेकअप असतो 6-6 महिन्यांनी. आम्ही ब्लडसुद्धा चेक करत असतो. मी खूप वेळेस व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, कारण की मग आपल्याला कळतं इंटरनली आपल्या बॉडीला काय प्रॉब्लेम आहे. मग विटॅमिन डी कमी आहे का, आयरनची कमी आहे का, कॅल्शियमची कमी आहे का, तर यामुळे आपल्याला गोष्टी कळतात. आणि नंतर मग कसं आपण मेडिसिन्स वगैरे घेतो आणि मग त्या गोष्टी रिकवर करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून माझं तसंच आहे 6-6 महिने. मागच्या वेळेसच तुम्हाला मी सांगितलं होतं, आता काही दिवसांपूर्वी 15-20 दिवसांपूर्वी का म्हणून आम्ही ब्लड चेक करायला गेलो होतो. आणि इथे मी सोयाबीन भिजवलेले आहे गरम पाण्यामध्ये आणि हे छोट्या साईजचे आहे बघा. मला याचा पुलाव खूप आवडतो, भाजी पण खूप आवडते, इवन मला सगळंच आवडतं. मला सगळ्या भाज्या आवडतात, असं खूप कमी असेल का मला आवडते. मला कारलं प्रचंड आवडतं आणि मी सगळ्या भाज्या खाण्याचा प्रयत्न करते. मला आवडतं भाकरीसोबत, गरम गरम चपातीसोबत. आणि मी खूप छान पद्धतीने असं बनवण्याचा प्रयत्न करते सगळ्या भाज्या, आणि जेणेकरून टेस्टी झाल्या पाहिजे आणि मस्त लागतात ते. तर चला आता पटकन झटपट मी पुलाव कसा बनवते. कांदा टोमॅटो न वापरता, कांदा न कापता, टोमॅटो ॲड करणार आहे मी, कांदा न टाकता मी सोयाबीन हा झटपट पुलाव कशी बनवते हे तुम्हाला दाखवते. चला, ते गरम पाण्यामध्ये थोडा वेळ मी सोयाबीन ठेवली होती, याच्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे. इथे अख्खे गरम मसाले, एक तेजपत्ता आणि थोडं कढीपत्ता घेतलेला आहे, तांदूळ भिजवलेले आहे. आणि इथे मी पेस्ट करून घेतली लसूण, आलं, हिरवी मिरची 1-2 आणि कोथिंबीर थोडी जास्त घेतलेली आहे. याच्यामध्ये थोडी पेस्ट मी कढीला सुद्धा यूज करणार आहे. अशी या पेस्टमध्ये समजा कढी बनवली ना तर खूप खूप सुंदर लागते कढी. मग सोयाबीन पुलाव आणि कढीचा बेत आहे आजचा. आज इथं कुकर ठेवलेला आहे मी, पटकन आता मी बनवते. आणि याच वाटणामध्ये आपल्याला सोयाबीन पुलाव बनवायचा आहे आणि यामध्ये फक्त टोमॅटो ॲड करायचं आहे. एकदम झटपट होतं, 10 मिनिटामध्ये तुम्ही ना पटकन फोडणी देऊन बघा 2-3 विसल घ्यायचं का पटकन छान पुलाव होतो ना. तेल टाकलं, तेलामध्ये अख्खे गरम मसाले टाकले, जी पेस्ट बनवली होती ती परतवली, त्यामध्ये टोमॅटो टाकला, मग सगळे मसाले टाकले जसं की कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर, हळद, धनेपूर, गरम मसाला हे टाकून हे परतून घेतलं. आणि यामध्ये आता आपल्याला सोयाबीन टाकायचे आहे आणि जे तांदूळ आहे ते टाकायचं, पाणी आवडीनुसार, मीठ वगैरे, आणि 3-1 विसल घ्यायची. खूप सुंदर हा झटपट असा सोयाबीन पुलाव होतो. झाल्यावर दाखवते मी तुम्हाला. आणि मला कढी पण बनवायची आहे मस्त. कढीला पण इथं मी फोडणी दिलेली आहे. आणि अशा पेस्टने तुम्ही ना, म्हणजे जी पेस्ट मी तुम्हाला दाखवली लसूण, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर टाकून ती पेस्ट कढीसाठी यूज करा, इतकी सुंदर होते कढी. इथे खूप या ठिकाणी सुद्धा कपडे वाळवण्यासाठी आहे आणि ब्लँकेट्स मी वॉश केलेले आहे. एक तास पण लागणार नाही, एका तासात सुकून जातील, कारण की आज पण 29 डिग्रीज टेम्परेचर आहे.
हे परिबेलाचे सॉक्स आहे ते पण मी वॉश केले होते. ते सॉक्स वेगळे ना वॉश केलं ना तर बरं पडतं. सगळ्यात शेवटी सगळे कपडे वगैरे झाले ना, व्हाईट कलरचे वेगळे वॉश करते, याच्यामधले असं लाईट कलर असेल, डार्क कलरचे असेल तर वेगळे वॉश करते. आणि की त्या दोघांचे कपड्यांचे ना वेगवेगळे लिक्विड आहे. पाणी पण द्यायचं झाडांना. मनूचं वर्क फ्रॉम होम असतं तेव्हा मनोज काय करतात, झाडांना पाणी देतात. पण आता मनोज गेलेले आहे ऑफिसला, तर मला आता झाडांना पाणी द्यावं लागणार. परिबेला इथे खेळत असतात, इथं ठेवून देते आता व्यवस्थित. आता संध्याकाळच्या वेळेस सगळ्यात जास्त टाइम स्पेंड आम्ही इथेच करतो. आणि आता सुट्ट्या लागणार आहे, किती नेक्स्ट वीकला सुट्ट्या लागणार आहे. आज किती तारीख आहे, 7 तारीख आहे वाटतं ना, तर त्यांना 16 तारखेपासून सुट्ट्या लागतात. असं एक 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 लक्षात घेऊन आवरावं लागतं. घरातलं हे राहिलं, परत आता परिबेलाच्या रूमचंच राहिलं, वरांडाचंच राहिलं, मग कपडेच राहिले, दुसरे कपडे राहिले वॉश करायचे, मग ड्राय करायला टाकायचं, मग पाणीच द्यायचं राहून गेलं, मग स्वयंपाकाचंच राहून गेलं. एक 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 आठवतं तसं तसं करते. काल आम्ही सर्व फुटबॉलची मॅच बघत होतो, स्पेन वर्सेस पोर्तुगाल. आणि स्पेन जिंकली, 1 गोल झाला होता आणि पोर्तुगाल हारली. आणि तुम्हाला माहिती आहे रोनाल्डोचा किती जास्त क्रेज आहे. आणि पोर्तुगाल टीमला भरपूर जण आहे ना सपोर्ट करतात. बेलाची फेवरेट टीम आहे पोर्तुगाल, तिला रोनाल्डो आवडतो. आणि इथे काय केलेलं आहे, जसं आपल्या भारतामध्ये क्रिकेटचा वर्ल्ड कप असेल तर मग कसं त्याचं ती क्रेज वेगळी आहे, तसं इथे सुद्धा फुटबॉलचा वर्ल्ड कप असतो ना तर सगळीकडे ना क्रेज वेगळी आहे. आता इथे कसं वेगवेगळ्या देशांचे लोक राहतात ना, तर प्रत्येक घराच्या इथे ना फ्लॅग दिसेल तुम्हाला वेगवेगळ्या देशांचे. तर मग पोर्तुगालचं पण असतं, मग सगळं मग अर्जेंटिनाचं पण असेल, म्हणजे खूप ठिकाणी असं बघायला मिळतं. तर काल मी बघितलं इंस्टाग्रामवर पोर्तुगाल हरली आणि मग रोनाल्डोचं खूप रडत होता वगैरे, कारण की शेवटचा वर्ल्ड कप होता. मेस्सीचा पण शेवटचा वर्ल्ड कप आहे, रोनाल्डोचा पण शेवटचा वर्ल्ड कप आहे. आणि मला रोनाल्डो पण आवडतो, पण मला मेस्सी जास्त आवडतो. इथे काय केलेलं आहे, ठिकठिकाणी ना असे स्क्रीन्स लावलेले आहे फुटबॉलची मॅच लोकांना दाखवण्यासाठी. मग काय होतं, रात्रीची मॅच असते ना इथे, तर लोक जेवण वगैरे करून येतात, मग माझं ब्लँकेट चेअर वगैरे घेऊन येतात आणि असं स्क्रीन लावलेली असते तिथे बसतात, मस्त असं झोपून बघतात. पूर्ण फॅमिली अशी ना मॅच एन्जॉय करते. तर ते बघून खरंच भारी वाटतं. म्हणून मी सांगितलं कोमल आपण जाऊया आज. म्हटलं ठीक आहे चालेल, आपण जेवण वगैरे झालं का आपण जाऊया तिथे. तर म्हटलं ठीक आहे, तसं पण परीच्या चष्म्याचं काम करायचंच आहे आम्हाला, तर आम्ही तिथे जाणार आहोत आणि तुम्हाला दाखवेन मी तसं. चला आता खूप भूक लागलेली आहे. सकाळी ब्रेकफास्ट नाही केला मी आणि मला चहा पण प्यायची इच्छा झाली होती. सकाळी मी चहा थोडासाच घेतला होता, पण मग राहून गेलं ते. मग म्हटलं चहा परत बनवायचा परत प्यायचं, त्यापेक्षा ना लवकर स्वयंपाक करते. आणि जेवण करते एकटीच असल्यामुळे मग असं होतं काय ब्रेकफास्ट वगैरे बनवायचं ना, तर त्याच्यामुळे मग मी आता जेवण करायला बसते. तुम्ही बघू शकता असं मोकळा झालेला आहे सोयाबीन पुलाव. झटपट होतो आणि एकदम फ्लेवरफुल असतो. ट्राय करू शकता, तुम्हाला आवडणार नक्की. निघालो आम्ही आणि वेदर इतकं भारी झालेलं आहे ना, असं एकदम असं ढगाळलेलं वातावरण आहे आणि वारा खूप सुटलेला आहे. आणि तुम्हाला सांगितलं आम्हाला परीचे ग्लासेस बघायला जायचं आहे आणि काल जमलंच नाही आम्हाला. तर म्हटलं 2-3 जे शॉप्स आहेत तिथे चेक करू. आणि कॉस्ट खूप जास्त असते तुम्हाला सांगितलं. जेव्हा लहान मुलांचे जेव्हा आपण ग्लासेस घ्यायला जातो, मोठ्यांचं पण ऑलमोस्ट सेमच असतं ना, सेमच आहे. म्हणजे इथे ना प्राईस जास्त असते, मग मोठ्यांचं असो किंवा लहान मुलांचं असो. आणि आम्ही जस्ट असं बघत होतो ना, तर आम्ही बघितली कॉस्ट किती, पण ॲक्च्युअलमध्ये आता तिथे गेलो ना तर तेव्हा कळणार आपल्याला प्रत्येक फ्रेमची किती प्राईस आहे आणि किती दिवसानंतर मिळणार. आणि त्याचे आय चेकअपबद्दल पण मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलं. आणि आता वाजलेले आहे 5:20. 7 वाजता शॉप्स बंद होतात. 2-3 शॉप्समध्ये जाऊन तरी बघू, कारण की चेक करू ना चांगले फ्रेम डिझाईन वगैरे, ती तर आपल्याला बघायला मिळाली पाहिजे. जी आवडणार ती घेऊ. चला शॉपमध्ये आलो आहोत आम्ही आणि एवढे सारे ऑप्शन्स आहे बघा.
तर ह्या फ्रेम्स आहेत. त्यानंतर मग आपण लेन्सेस वगैरे बघू आणि कुठल्या टाईपचे हवेत वगैरे. पण फर्स्ट आपण इथून स्टार्ट करू. हा पण एक ना तर तिला काय हे घ्यायचे असे. स्टोअरमध्ये जरी आलेलं तरी पण लहान मुलांसाठी ॲक्टिव्हिटीसाठी काही ना काही असतं. कारण की ते जेव्हा आपण ग्लासेस घ्यायला येतो ना तर लहान मुलं असतात तर त्यांच्यासाठी कॉर्नरला असे काही ॲक्टिव्हिटीसाठी काही वस्तू ठेवतात. गेम्स असतात, पेंटिंगचं. आता बेला आली. कोणता चांगला आहे? हा पण चांगला आहे. आता तिला फेसला सूट झाला पाहिजे. तिथला नाही थांब. तिथला नाही तो हे बघा. हा हा कसा वाटतो? तो पण चांगला आहे ना. हा बघा. एवढ्या फ्रेम्स सिलेक्ट केलेले आहे 4. त्याच्यापैकी एक सिलेक्ट करू आम्ही. बघूया कोणता चांगला दिसतो. चांगला वाटतोय तो. ग्लासेसचं आम्ही बघितलं, सिलेक्ट केलं आणि पूर्ण एकच ग्लासेस जो आहे परीचा तर त्याचे जे चार्जेस आहे ते झालेले आहे 440 युरोज. म्हणजे ऑलमोस्ट 44,000 ते 45,000 रुपये. 44,000 ते 45,000 रुपये झालेले आहे. आणि थोडं एक्सपेन्सिव्हच असतं इथे. मग मोठ्यांचं घेऊ, लहानचं घेऊ तुम्हाला सांगितलं. आणि परीचा नंबरचा चष्मा आहे. आणि उलट आत्ता तिचा जो नंबर आहे ना कमी झालेला आहे थोडासा. तर मग नंबर कमी झाल्यामुळे काय झालेलं आहे, तो चष्मा नवीन बनवावा लागला आम्हाला. आणि म्हणजे सर्वात अगोदर तिला जेव्हा चष्मा लागला तेव्हा 2 वर्ष 3 वर्ष ना सेमच नंबर होता. त्याच्यानंतर मग परत चेक केलं, मग परत थोडासा कमी झाला नंबर. मग तेव्हा पण मला थोडं चेंज केलं होतं आम्ही. आणि आता पण थोडा नंबर तिचा कमी झालेला आहे. तर म्हणून आता आम्ही नवीन बनवतो आहे. आणि आत्ता ती घालते तर मग तो आता वापरते ती. पण त्याने सांगितलं आम्हाला 15-1 दिवसानंतर मिळणार, कारण की मग ते बनवायला वगैरे वेळ लागतो ना. पण यावेळेस ना तिने वेगळा ट्राय केलेला आहे. मेटलचा आहे ना. हां मेटल फ्रेम आहे. तर ती म्हणते यावेळेस मला थोडं वेगळा ट्राय करायचा. अदरवाईज नंतर मग ते तुम्हाला माहिती लहान मुलांचे असतात एक की हॅलो किट्टीचे वगैरे ते. तर मग तिला थोडंसं वाटत होतं वेगळं घ्यावं म्हणून आम्ही तो सिलेक्ट केला. आणि आता आम्ही चाललो आहोत जिथे फुटबॉलची ना म्हणजे आम्ही सगळे तिथे जाणार आहोत फुटबॉल बघायला. तिथे मोठी स्क्रीन लावलेली आहे. आणि 6 वाजता इथल्या टायमिंगनुसार 6 वाजता मॅच स्टार्ट होणार होती. आणि ऑलरेडी लोक आले होते तिथे आणि जागा पकडून बसले होते. आणि तिथे ना फूड काउंटर पण चालू झाले ना तिथे. म्हणजे लोक काय फूड ट्रक्स आहे तिथे. आणि मग कसं फुटबॉल बघता कसं लोकांचं खाणं पण होतं, डिनर पण होतं ना. त्यामुळे तुम्हाला दाखवते तिथे. चला अशी स्क्रीन लावलेली आहे. Et Molina et Paredes qui appelait. Le centre a été touché, dégagé de la tête par Romero. L'avantage avait été laissé dans un premier temps. Il revient, monsieur le Texier. Le franc en faveur de l'Indice. Le match de l'Égypte de la part des techniciens égyptiens. On parle beaucoup de la défense, c'est solide. Dans ce temps additionnel, c'est terminé. Lionel Messi est nu et à l'arme sur cette pelouse de la Tottenham Stadium. इतकी भारी मॅच झाली. आणि मी अर्जेंटिनाला सपोर्ट करते, तुम्हाला सकाळी सांगितलं. मेसी फेवरेट आहे. इतकी भारी मॅच झाली. आणि इथे ना मी अर्जेंटिनाला सपोर्ट करणारे खूप कमी होते, सगळे इजिप्तला सपोर्ट करणारे होते. त्याच्यामधलं आम्ही एक होतो अर्जेंटिना सपोर्ट करणारे. भारी वाटतं.
आम्ही घरी जायला निघालो आणि आम्ही इथे समोर शॉप आहे कॅक्टस म्हणून, तर तिथून आहे ना मध्ये ब्रेक झाला होता ना फुटबॉलचा, तर तिथे आम्ही चिप्स आणि आईस टी घेतली होती आणि मग मॅच बघता बघताना चिप्स पण खात होतो. इतकी भारी मॅच झाली ना, इतकं असं वाटत होतं स्टार्टिंगला ना इजिप्तचे 2 गोल झाले ना, असं वाटतं अर्जेंटिना आता हरणारच आहे, पण लागोपाठ 2 गोल केले अर्जेंटिनाने, मग शेवटचा परत 1-3 गोल केले, 3रा गोल केला. इतकं भारी वाटत होतं. आणि घरात आहे ना आम्ही ना एवढी मॅच एन्जॉय करत नाही, पण या क्राऊडमध्ये ना आम्ही मॅच खूप एन्जॉय केली आणि खूप मस्त वाटलं. आणि प्रत्येक देशाचे तुम्हाला सांगितलं स्टार्टिंगला ना सपोर्टर्स असतात, तर काल आहे ना माझी मैत्रिणी इथे जवळच राहते, तर तिथे सांगितलं काल पोर्तुगालची ना मॅच होती, तर इतके सपोर्टर्स तुम्हाला माहिती आहे लक्झमबर्गमध्ये 60-70% पोर्तुगीज लोक राहतात, मग एवढा जास्त सपोर्ट होता. पण अनफॉर्च्युनेटली पोर्तुगाल हरली, नाहीतर सगळे रडत होते अक्षरशः. काल माझी मैत्रीण सांगत होती, पण जर पोर्तुगाल जिंकली असते ना तर एकदम भारी झालं असतं. मला पण वाईट वाटलं पोर्तुगाल हरली काल, पण असं तो गेमचा एक पार्ट आहे, कोणी हरणार कोणी जिंकणार, बरोबर आहे का नाही. चला आता इथे समोरच गाडी पार्कला आम्ही लावली होती आणि आता घरी जातो. आम्ही जेवण वगैरे केलं आणि आता किती वाजले का 9 वाजलेले आहे आणि उद्या आहे बुधवार. आणि आम्ही तोच विचार केला का घरी आल्याच्या नंतर ना एवढं छान नसतं वाटतं. आणि तिथे कसं सगळ्यांना अरेंजमेंट केली होती, म्हणजे मोठी स्क्रीन तर होतीच, तुम्ही बघितलं, मग भरपूर स्पेस होता. पण काल तर अजिबातच स्पेस नव्हता, उभं राहायलासुद्धा जागा नव्हती तिथे. तरी पण आहे ना आम्हाला असं वाटतं चला आपण आहे ना मस्त काहीतरी खाता आहे ना बघूया मॅच. पण तिथे ना असं आम्हाला फलाफल खायचं होतं, पण फलाफल वगैरे काहीच अवेलेबल नव्हतं तिथे सगळे ते सॉसेजेस वगैरे असतं, तर ते होतं तिथे. आणि मग समोर मग चिप्स आणले, मग ते खाल्ले. ॲटलिस्ट भूक पण लागली होती त्यावेळेस, असं वाटत होतं आता घरी निघून जाऊ दे, आता भूक लागली, जेवणाची वेळ झालेली आहे. पण म्हटलं मॅच एवढी इंटरेस्टिंग चालू आहे ना, तर मग आम्ही मग घरी गेलो नाही, म्हटलं ॲटलिस्ट तोपर्यंत चिप्स आणू आणि मग आईस टी वगैरे, मग पाणी वगैरे घेतलं आणि मॅच बघता चिप्स पण संपून गेले, पण भारी वाटलं. आणि असा होता हा आजचा व्हिडिओ. बाहेरच होतो आम्ही, नंतर ते परीचं ते ग्लासेसचं वगैरे आम्ही बघितलं आणि ते झालं फायनल. त्याच्यानंतर मग इथले रेट काय असतात ते ग्लासेसचे, आईस टी ग्लासेसचे काय रेट वगैरे असतात, तर ते पण सांगितलेलं आहे मी. 44-45 हजार रुपये झालेले आहेत ते. आणि असा होता हा आजचा व्हिडिओ. आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तो पण सर्वांनी काळजी घ्या. बाय.